केतन मात्रे आणि NM रायगड टॉस जिंकून घेतले त्यांनी बॅटिंग। कोण आहे काय तुझा काय विषय? हॅलो एव्हरीवन, तुमचं पुन्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर। खूप दिवसानंतर हा व्लॉग अपलोड करतो। त्याचं कारण असं आहे की खूप कमी वेळ भेटत होता, मॅच पण खेळायचे होते आणि घाईघाईत सर्व चालू होतं। बट आज आम्ही व्लॉग बनवतोय तो म्हणजे रत्नागिरीमध्ये होत आहे रबर बॉल। त्याच्यामध्ये आज शेवटचा दिवस आहे, फायनल डे। ओपन अप पण आजच आहे शेवटचा आणि फायनल डे पण आजच आहे। काल मंगेश दादांची विक्रोळी टीम क्वालिफाय झाली फायनलमध्ये आणि आज वेगळे 4 संघ ओपनचे खेळणार आहेत। ते फायनल, त्यातून एक टीम फायनलसाठी जाणार आहे। तर मी इथे 3 दिवसाआधीच आलेलो, कारण की इथे होती ग्रामीण आणि 2 आयकॉनची। तेव्हा खेळताना थोडी बॅक इंजरी आल्यामुळे मी खेळत नाही आज। पण बाकी सर्व आज आपले काल रात्री सर्व टीमचे मेंबर्स आलेले आहेत। विकी भोईर, भावेश नाईक, त्याच्यानंतर आकाशदादा तारेकर, योगेशदादा पवार, अक्षय पवार, किरण पवार, त्याच्यानंतर अजून प्रसन्न पाडेल, अंगद पाटील, नंतर अजित मोहिते, असा पूर्ण स्क्वॉड आहे। त्यासोबत पत्तूदादासुद्धा स्पेशली मॅच बघायला आला इकडे रत्नागिरीमध्ये। तर नक्कीच तुम्हाला घेऊन जातो आता हॉटेल रूममध्ये, जे तर सर्व आहेत 4th फ्लोअरवरती आणि 3rd फ्लोअरवरती पूर्ण मोठा रूम आहे, ज्याच्यामध्ये एकत्र 6 जण आहेत। विकी बाई कशी गेली रात? मग रात पक्की कातील होती। तो नाही आला। लेट्स गो बॉईज, पॉवर फॅमिली। चल लवकर, बोलवले एकटाच। तर मित्रांनो, आलोय मी दुसऱ्या रूम मध्ये, जिथं आकाशदादाने केली तयारी। पत्तूदा पण आता ऑलमोस्ट रेडी झालाय आणि मिस्टर ऋतिक पाटील होते रेडी आणि निघतो आम्ही ग्राउंडवरती। पहिली मॅच तर होणार नाही वाटतं, केतन मात्र पोचला नाही। ग्राउंडवर झाले एंट्री आणि तुम्ही बघू शकता श्रेयस कदम बॉलिंग करतोय। श्रेयसला गेले 2 6। तुम्हाला इथे बघायला भेटेल फरदीन बॉलिंग सुद्धा करतोय आणि त्याचे फॅन फॉलोइंग्स। शिक्षक उतरला आतमध्ये। टेनिस क्रिकेटची स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी होते, तिथे देखील स्मार्ट कप त्यांच्या माध्यमातून केले जातात। आणि त्यानंतर इंडिया कप मध्ये नॉकआउट मॅच लागलेली आहे आमची गोवा धाडसकल, म्हणजेच केतन मात्रे आणि NM रायगड। टॉस जिंकून घेतले त्यांनी बॅटिंग। ओपनिंग पेअर चालले फरदीन आणि केतन। आमची सेना आतमध्ये उतरली। दीपक पवार एंड ट्रिपल एस पहली गेंद पर हमला करने का प्रयास किया था। गेंद जा रही मिड ऑफ पर, 4 खिलाड़ी तैनात और टॉस गेंद इस बार बल्ला बिल्कुल घुमा। गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से चढ़ी अक्षय पवार, बहुत ही बेहतरीन कैच। केतन बैक टू द पेबल, पहली सफलता मिली है, पहला ब्रेक थ्रू। केतन झाला पहिलाच बॉल आउट। आता येतो श्रेयस। प्रतियोगिता का आज का बहुत ही महत्वपूर्ण दिन है, ग्रैंड फिनाले। और किरण पवार, अक्षय पवार, छोटे मियां बड़े मियां श्रेयसला गेला बोल्ड प्रसन्न। ऑफसेट पर गेंद को खेलना चाह रहे थे। ए तू कोणाची बॅटिंग बघायला आला? बल्लेबाज त्यांचे बघायला आला तेच आउट झाले। त्याला बोल बरं, हे का दिवस बघा दाखवायला आले। ये दूध का दूध, त्याला आवाज दे। ये आवाज आई थी। हा डेंजर आला। करेक्शन। आपण चांगली स्पर्धेच्या निमित्तानं मी यार माझी बॅग दुखते म्हणून नाही खेळत। वेल प्लेड दादा, वेल प्लेड। तुझी बॉलिंग कारण सांगायचं क्षेत्ररक्षण
तुझी आहे ना आता बॉलिंग मिस करतोय मी. आणि चेसिंग करताना सामना 3 षटकामध्ये संपला तर चेसिंग करता वेळेस थोडा प्रेशर पण असतो, परंतु जर आपण समोरच्या संघाला कमी रन्समध्ये थांबवलं तर तो इझी पण जातो. हे आहेत दादाचे फॅन्स, ज्यांच्यामध्ये कमी 30 वर्षाचा फरक आहे. नक्कीच भावेश नाईक यंदाच्या 17 बॅटिंग करतो. सर्वच साहिल सावंत 2 धावा, महेश नानगुडे यांच्या 11 धावा, वाशिक शेख यांच्या 12, ज्याच्यामध्ये 2 षटकार होते. पहिली इनिंग झालेली आणि 43 आम्ही थांबवलंय. 44चा विन आणि इथे सर चाललेले आहेत. 43 झाल्यात आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 44 भरपूर पब्लिक आले. याच्यानंतर प्रेक्षणीय सामना पण आहे. गोलंदाजी देखील चांगली राहिली. मॅच मध्ये जिंकून फायनल दोघांनाही गाठायची आहे. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे आणि ऋषी जोडे होते त्या ठिकाणी. टाळ्या वाजल्या जातात त्यांच्या. गाठ मारेल का? मारेल. खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. जतन ठक्कर विरुद्ध भावे. जर 6 मारला तर प्लस होतील रन. वाईट. इकडे नो बॉल. जतन. हो, हा बॉल आहे रक्षकांच्या दिशेने. इकडे जर एक बॉल आणि 6 धावांच्या त्याला डोक्यावरून उचलून घेऊन इकडे येतील. जर वाशिकने मॅच जिंकली त्याचंही कौतुक होणार आहे, परंतु मॅच फोर्स त्यांना पाहायला मिळालंय. नवी मुंबईचा दारोडेगावचा हा हिरो मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार मारताना पाहायला मिळाला आणि भावेश नाईक या नावाचा डंका पाहायला मिळाला. भावेश नाईकने केली आहे एअर स्ट्राईक आणि या मॅचला मात्र जिंकला जात आहे. अफलातून सामना. इथे फायनलची मॅच चालू झालेली आहे. आमची आहे पहिली बॅटिंग. योग्य दादा आता उतरला नाही. अच्छा, योग्य उतरला का नाही? सामना झाला सुरू. हे आमच्याकडे बैटिंग को उन्होंने बदलाव किया गया. ऑनसाइड पर सुंदर सबस्क्राइब रिकॉर्ड करके बाद 4 रन. गेम चेंजर खेळाडू बदलतात. एका खेळाडूवरती अवलंबून नाहीये आणि त्यांच्याकडे फार मोठे स्टाफ आहे. 3च मोठे खेळाडू आहेत. एक मंगेश स्टेप केले. उड़ा स्ट्राइक की तरफ बॉर्डर के बाहर. व्हाट अ शॉट. गेट बॉर्डर के बाद 6 रन. फाइनल का मुकाबला है. उड़ा स्ट्राइक की तरफ बहुत ऊपर बहुत दूर. Going and gone. 6. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं मला कोण जिंकेल? 6 मध्ये 13 अंगणवाडी विक्रोईन जिंकली. तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय? रायगड ना. आणि व्यावसायिक क्रिकेट मध्ये बरीच मंडळी आले सगळे. वसीमबाई फॅन. आता मात्र 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांनी आनंद घेतला. 2 बॉल 12 आले. 2 बॉल 12. कोण जिंकली? नक्की का? काय बोलतात बघे? जिंकणार ना. 2 बॉल 12 रन पाहिजेत. 6 बॉल 13ची मॅच अंगदने आणली. 2 बॉल 12 वरती. अंगद पाटील टीमचा नायक. बॉलिंग साठी 2 मध्ये पाहिजे 12. हो, आणि आता मात्र मॅच सुनिश्चित होताना पाहिलं मी. अशा प्रकारे ऑलमोस्ट आम्ही फायनल जिंकलोय. तर खूप छान अशी टुर्नामेंट आहे इथे आणि ट्रॉफीज तर खूप छानच आहेत. कदाचित फर्स्ट प्राइजच आहे आमचं. बदूभाव तब्बल 5.5 वर्षानंतर रत्नागिरीत पुन्हा येण्याचा योगही आला आणि इकडे मॅच फिनिश होताना पाहिलं मिळतंय. रायगड NM ग्रामीण. अशा प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत फायनल. विजयी संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पहिला नंबर. तर मित्रांनो, आजचा खरा शिल्पकार आहे आमच्या टीमचा. भाईनी जो फटका मारला 1 बॉल 6ला, म्हणून आज आमच्या जवळ ट्रॉफी आहे. भाई काय बोलशील भाई 1 बॉल 6 बद्दल? ट्रॉफी 2025 मॅनेजर प्रसन्न 1 साइड बॉलिंग. भावा कसं वाटलं मग तुला बॉलिंग टाकून?
गौरव भागवत रबर बॉलचे दीपकदा पवार आपल्याला विनंती आपल्या शुभस्य आपण कोण आहे गौरव भागवत गली 6 काय तुझा काय विषय मैदानावरची टीव्ही अंपायर म्हणून देखील टाकला नाही रे रणजी ट्रॉफी 2025 चौथा पर्व कमालीचा यशस्वी ठरलेला आहे. तर आम्ही जिंकलेलो फायनल. अंतिम सामनावीर अक्षय पवार. पावर मुन्ना गोसाळे साहेबांच्या शुभस्ते या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. रायगडच्या पनवेल तालुक्यातील सावळे गावचा हा सुपुत्र आपल्या बंधूप्रमाणेच म्हणजे किरण प्रमाणेच मात्र आज अक्षय देखील वाटचाल करतायत आणि खूप चांगली कामगिरी करतायत. अक्षय आपलं अभिनंदन, आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला टाळ्या तरी वाजवा यार. या गटातील पुढचा पुरस्कार आहे रेनी चॅम्पियनशिप त्याचा बेस्ट फिल्डरचा पुरस्कार सुमन मांजरेकर. आणि विकी झालाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ओपन फॉर्मॅट मध्ये. ओपन फॉर्मॅट मध्ये मंगेश दादा झालाय बेस्ट बॅट्समॅन. कार्ड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ओपन फॉर्मॅट मध्ये भेटलाय ऋतिक पाटीलला. 21वी बाईक आहे सॉरी. तुम्हाला सुद्धा बोलवलं तू प्राइज घेण्यासाठी. ऋतिक पाटीलला भेटले प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ओपन फॉर्मॅट मधून एक सायकल सोबत पत्तुका. कौतुक करावं लागेल आपल्या सगळ्यांचं, आयोजकांचं आणि सगळ्यांचंच कौतुक या ठिकाणी. धन्यवाद ज्यांनी सपोर्ट केला त्यांचा मनापासून आभार.